युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटाची बातमी किती खरी आहे? आतील कहाणी जाणून घ्या. टीम इंडियाचा स्टार खेळाडू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचा घटस्फोट झाला आहे. वांद्रे कुटुंब न्यायालयानेही याला मान्यता दिली आहे. त्याच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या बऱ्याच काळापासून येत असल्या तरी दोघांनीही मौन बाळगल्यामुळे काहीही स्पष्ट झाले नाही. आता त्याचा घटस्फोट झाल्याचे वृत्त आहे. त्यानंतर इंडस्ट्रीत एकच खळबळ उडाली आहे की असे काय झाले की 4 वर्षाचे प्रेम प्रकरण इतक्या लवकर संपले. दोघांच्या घटस्फोटाची बातमी सोशल मीडियावर चर्चेत आहे. या घटस्फोटाची आतील कहाणी जाणून घेऊया. युजवेंद्र आणि धनश्रीचा घटस्फोट का झाला? युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला आहे, जो वांद्रे न्यायालयाने मंजूर केला आहे. आता त्यांच्या घटस्फोटाचे कारणही समोर आले आहे. अहवालानुसार समुपदेशनादरम्यान युजवेंद्रने सांगितले की दोघांमध्ये बऱ्याच काळापासून गोष्टी जुळत नव्हत्या आणि सुसंगतीच्या समस्या होत्या. यामुळे ते गेल्या 1.5 वर्षापासून वेगळे राहत होते, परंतु आता ते अधिकृतपणे वेगळे झाले आहेत. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचे लग्न 2020 मध्ये झाले. लग्नानंतर काही महिन्यांनी दोघांमध्ये वाद सुरू झाले आणि गेल्या 1.5 वर्षापासून ते वेगळे राहत होते. या जोडप्याला मुले नाही, त्यामुळे घटस्फोटानंतर त्यांच्या भेटीचे कारण बनू शकेल अशी कोणतीही जबाबदारी किंवा संबंध त्यांच्याकडे राहिला नाही. घटस्फोटानंतर माझी जोडप्याने शेअर केली गुड पोस्ट. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटाच्या बातमीने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. आता वांद्रे फॅमिली कोर्टानेही घटस्फोटाला मान्यता दिली आहे. त्यानंतर या माझी जोडप्याने त्यांच्या इन्स्टा स्टोरीवर एक गुड पोस्ट शेअर केली. त्या क्रिकेटपटूने लिहिले, देवाने मला मोजता येत नाही इतक्या वेळा वाचवले आहे, म्हणूनच मला वाचवलेला वेळ आठवतो. यानंतर त्याने वाचवल्याबद्दल देवाचे अनेक वेळा आभार मानले. धनश्रीने काय लिहिले? युजवेंद्र चहलपासून वेगळे झाल्यानंतर धनश्री वर्माने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट देखील शेअर केली, ज्यामध्ये तिने लिहिले, तणावापासून आशीर्वादापर्यंत देवाने संकटाचे आनंदात रूपांतर कसे केले हे खूप अद्भुत आहे. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची काळजी वाटत असेल तर तुमच्याकडे पर्याय देखील आहे. अशा परिस्थितीत एकतरी तुम्ही तणाव जाणून घ्यावा किंवा स्वतःला देवाला समर्पित करावे. सर्व काही प्रार्थनापूर्वक मागता येते. देव जे काही करत आहे ते तुमच्या भल्यासाठीच आहे, यावर विश्वास ठेवा. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.